टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। सांगली जिल्हा बँकेचे लक्षवेधी जे आहे ते सभागृहामध्ये मांडले जाणार आहे। नक्की हे प्रकरण काय आहे, या बँकेत नक्की आक्षेप काय आहे? बघा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, अनियमितता प्रचंड झालेली आहे। कोणतीही तारणं न घेता 40-40, 50-50, 100-100 कोटीची कर्ज त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांची वसुली झालेली नाही। काही बँकांचे कर्ज दिलेले असताना ते गंगाजळी टाकण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सहकारी संस्थांचं विक्रीकरण या बँकेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते विक्रीकरण एका व्यक्तीच्या केंद्रित झालेलं आहे। म्हणजे जयंत पाटलांच्या केंद्रित हे सगळं प्रकरण झालेलं आहे। त्यामध्ये जतचा सहकारी साखर कारखाना आहे, 250 एकर जमीन आहे जतच्या साखर कारखान्याची आणि जत शहराला लागून आहे। 5 लाख रुपये गुंठा तिथं जमिनीचा दर आहे, म्हणजे 2 कोटी रुपये एकर जमिनीचा दर झाला। 250 एकर जमीन आहे, 40 कोटी त्यानं कारखाना घेतलाय। कारखान्याचं स्ट्रक्चर एवढा मोठा चांगला चालणारा कारखाना यानं असं ढापला। नंतर कारखाना सर्वोदय सहकारी साखर कारखाना, जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते होते कैलासवासी संभाजीप्पा पवार यांनी तयार केलेला, कष्टानं तयार केलेला कारखाना यानं असाच ढापला। नंतर आता महाकाली साखर कारखाना कवठेमंकाळ, या कारखान्यावरती 140 कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे। जमीन विक्रीला परवानगी दिल्यानंतर तिथल्या जमिनीचा दर काय काढला आहे, एकदम शहरात कारखाना आहे, 35 लाख रुपये गुंठा अधिकृतपणे। बाबा, हा 1 गुंठा 35 लाखाला विकायचा आहे। आता तुम्ही सांगा, 140 कोटी रुपये फेडायला जर जमीन विक्री करून फेडायची असेल, एका एकरामध्ये सगळे रस्ते वगैरे जाऊन सरकारचे नियम सोडून 28-30 गुंठे विकायला मिळतात, 30 गुंठे विकायला मिळाले, 35 लाख सोडा, 30 लाख रुपये दर पकडा, तरी 9 कोटी रुपये एकराचे होत आहेत। 20 एकर जरी विकलं तरी 140 कोटी बँकेवरती प्रशासक नेमायचा याचं बघा ना। पुढं त्या कारखान्याची जमीन आहे 280 एकर। जयंत पाटलाला त्या जमीन विकून कर्ज फेडणं मान्य नाही। 5 वर्ष कारखाना ह्यानं बंद पाडला, ह्याला विकत घ्यायचा आहे। ह्याचं म्हणणं काय माहिती आहे का, ह्याच्या बापाचा पुतळा आहे तिथं त्या कारखान्याच्या हद्दीमध्ये, तो आहे कारखान्याच्या कॅम्पसमध्ये, रस्त्यावरून दिसत नाही। आणि नानासाहेब सगरे साहेब म्हणून आहे, त्यांचा पुतळा आहे, तो रस्त्यावरून दिसतो। ह्याला राग काय, माझ्या बापाचा पुतळा आहे, रस्त्यावरून दिसत नाही, मी कारखानाच विकत घेणार। म्हणजे किती घाण प्रवृत्ती आहे सांगा। ह्याला 280 एकर जमीन आणि कारखाना हा 5-50 कोटीत पाहिजे। हा सगळा बँकेचा सर्वे सर्व आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे, आणि मानगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडीचा विकायला काढलाय, तिथं 227 एकर जमीन आहे, तो पण कारखाना आता विकायला काढलाय। ते आता मी देवाभावना सांगून थांबवलंय। सुतगिरणी विकल्या 2 वर्षापूर्वी आटपाडीची, जी सुतगिरणीवरती 40 कोटी रुपयाचा लिलाव बँकेनं जाहीर केला होता, 11 कोटीला नुसत्या सुतगिरणी दिली आणि 99 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरून घेतल्या। साधा फ्रॉड झालेला इथंच कळतंय ना। जर तुम्ही 11 कोटीला एखादी वस्तू खरेदी केली आहे तर 11 कोटीवरती तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे। सरकारनं स्टॅम्प ड्युटी 11 कोटी भरून घेतली नाही, सरकारी व्हॅल्युएशन 99 कोटी केलंय, म्हणजे 100 कोटी रुपये केलंय, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी 6.5 कोटी रुपये भरून घेतली आहे आणि ती जमीन सुतगिरणीची 200 कोटीला विकली आहे। सरकारचं 24 कोटी रुपये तुम्हाला अनुदान दिलंय, सरकारचं पैसे न भरता याला परवानगी दिली आहे, सरकारला फक्त त्यातले 10 लाख रुपये भरले। जयंत पाटलांची तुम्ही तक्रार जी आहे ती देवाभाऊंकडे करणार का? नक्की चौकशी कशाची झाली? बँकेची चौकशी लागणार, बँकेची चौकशी आधी सुरू आहे, मी म्हणतोय म्हणून नाही। 83ची चौकशी पूर्ण झालेली आहे। 83च्या चौकशीमध्ये जवळपास 22 मुद्द्यामध्ये 83च्या चौकशीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती ठपका ठेवलेला आहे, सिद्ध झालंय। यांनी चुकीच्या पद्धतीने काय, म्हणजे फर्निचर घोटाळा असेल, कॅम्प्युटरचा घोटाळा असेल, नोकर भरतीचा घोटाळा असेल, अन्य लोकांना कर्ज दिलेले आहेत त्याचं अनियमितता असेल, असे अनेक विषय आहेत। त्यामुळं 83च्या चौकशीमध्ये निष्पन्न झालंय की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अनागोंदी कारभार केलेला आहे, त्या संचालकावरती कारवाई करा। आता 88ची चौकशी सुरू आहे, ती चौकशी पूर्ण व्हावी। 88च्या चौकशीमध्ये काही 4 मुद्दे गाळलेले आहेत, त्या मुद्द्यासहित चौकशी व्हावी आणि जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमावा आणि मागच्या लोकांच्यावरती, ज्या लोकांनी चुकीचं काम केलं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा। जयंत पाटलांचा नक्की संबंध कसा येतो मग? अहो, ह्याचा सगळा सर्वे सर्वात जयंत पाटील आहे। जयंत पाटील दाखवताना असं दाखवतो की बाबा माझा या गोष्टीची काही संबंध, मला काही माहितच नाही, सगळं हाच करतो, पण मला कुठून तर नवीन सांगली जिल्ह्यामध्ये असं काय घडलंय का, सगळं घडवतो हाच। हा एखादा सराई दरोडेखोराला लाजवेल अशा पद्धतीचा हा दरोडेखोर आहे। एखादा दरोडे काय काय टोळ्या आहेत बघा, मध्य प्रदेशच्या तिकडच्या, इकडे आपल्याला चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाहीत। हा जयंत पाटील त्यातली औलाद आहे, पुरावाच काय ठेवत नाही
आणि असं बोलतो गोड 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 गोड, दिसायला जरा स्मार्ट असल्यामुळं, आणि तू कुठं फॉरेनला शिकून आलाय, फॉरेन रिटर्न अमुक तमुक, हे जरा वातावरण तयार केलंय. हा बोलताना ह्याच्या तोंडातनं साखर पडते का काय, कारखान्यानं पडते तशी, असा हा बोलतो. परंतु तसा तो नाही आहे. ह्या भ्रष्टाचाराचं मूळ हा जयंत पाटील आहे, आणि त्यामुळे इकडं पाया पडत फिरतो अंधारात. देवाभाऊंकडे काय तक्रार असणार आहे? आम्ही तक्रार केलेली आहे की जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, आणि जयंत पाटलांची मनमानी सुरू आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून ती पूर्णपणे संपुष्टात आली पाहिजे. आणि आम्ही म्हणतोय असं नाही, अधिकाऱ्यांनी छत्रीकर समितीनं चौकशी केलेली आहे आणि त्यात ते निष्पन्न झालेलं आहे. शेवटचा एक प्रश्न, राजकीय प्रश्न आहे. तुमचे जे सहकारी मित्र आहेत जयकुमार गोरे, यांच्यावरती सभागृहामध्ये बरेच आरोप झाले. त्यांनी सभागृहामध्ये हक्कभंग सुद्धा आणलेला आहे. 2 महिला ज्या आहेत ते त्यांच्या विरोधामध्ये पुरावा देणार आहेत असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. जयकुमार गोरे यांना नक्की अडकवलं जातंय का, किंवा जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये रितसर तक्रार जी आहे ती नक्की महिलांकडून केली जाते, नक्की होत आहे का? हे बघा, काल माननीय जयभाऊंनी सभागृहामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव आणलेला आहे, आणि त्यांनी 2019ला सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टामधून त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे, त्याचेही पुरावे दिलेले आहेत. आणि त्यामुळं माननीय अध्यक्ष महोदयांनी हक्कभंग जो त्यांनी दाखल केला आहे तो स्वीकारलेला आहे, आणि हक्कभंग समितीकडे पाठवलेला आहे. त्यामुळे त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आपण पाहतोय की हक्कभंग समितीकडे जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सिद्धेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.